अजून काही सजेशन्स केले त्या बेसिक कोणत्या केलेल्या आहेत आणि काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या की नवी मुंबई किंवा त्या परिसरामध्ये तितकाच पाऊस झाला जेवढा वसई विरार परिसरामध्ये झाला थोडंसं 550 ml जास्त झाला असावं मिलीमीटर तर तरीसुद्धा दोन्ही शहरांमधले जर बघितले मी तुम्हाला मी काही त्यातला तज्ज्ञ नव्हे मला असं वाटतं जी लोक तज्ज्ञ आहेत त्यांना सरकारने बोलवलं पाहिजे आणि आपल्याकडे अशा प्रकारचे तज्ज्ञ अनेक आहेत की जे यामध्ये सजेशन्स सरकारला देऊ शकतात फक्त हे वॉर फुटिंगवरती तातडीने याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे कळलं का आणि मला असं वाटतं की याच्यावरती मी काही नावं सजेस्ट करीन आपणही काही नावं सजेस्ट करा की आपण सरकारला सांगून आपण ही गोष्ट करून घेऊ शकतो पार्किंगच्या व्यतिरिक्त इतर विषयांवर सुद्धा काही झालं का टाउन प्लॅनिंग ते आत्ता मला असं वाटतं मी आत्ता हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा कारण त्याच्यामुळेच सगळ्यात जास्ती किंवा आता गणपती येतील बरं का त्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः शहर परिसरामध्ये अनेक विकासकांना जागा या वेगळ्या एका सेक्शन खाली सार्वजनिक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या होत्या त्या पार्किंग तयार आहेत परंतु तिथले दर जे आहेत ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये मी तुम्हाला एक त्यामुळे तिथे कोणी जातच नाही आता मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो की साधारणपणे आता जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल तुम्ही जर गाड्यांचे आत्ता सगळे दर बघा ना आता काय आहेत ते आणि साधारणपणे महिन्याला 2000 आणि महिन्याला 1500 आणि महिन्याला असे जर समजा 3000 समजा असतील बरोबर आहे तुमची गाडी सेफ राहते गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू शकत ना मग जर समजा आपण तसं जर बघायला गेलं तर समजा आत्ता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं पकडूया की साधारणपणे दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे काय 70-80 हजार रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ना मग रस्त्यावरती जी गाडी तुम्ही पार्क करता तो किती स्क्वेअर फूट घेता ते स्क्वेअर फुटात मोजायचंय का आता असं करून नाही चालणार ना मला असं वाटतं प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणजे प्रत्येकाने याचा अर्थ माझ्या सकट सगळ्यांनी मी काय दुसऱ्याला फक्त बोटं दाखवतो अशाचा भाग नाहीये प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे ही बरबाद होतील शहरं